तांदळवाडी घाटचा प्रचार करणारा गुन्हे दाखल झालेच पाहिजे। तांदळवाडी घाट भ्रष्टाचार प्रकरणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे बिंदुसरा धरणात जलसमाधी आंदोलन। बीड प्रतिनिधी। तांदळवाडी घाट रस्ते कामात झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आज दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी बिंदुसरा धरण येथे जलसमाधी आंदोलन करण्यात आले। प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आक्रमक पवित्रा घेत कार्यकर्त्यांनी थेट पाण्यात उतरून आपला निषेध नोंदवला। तांदळवाडी घाट कामाची तात्काळ स्वतंत्र समितीमार्फत चौकशी व्हावी, निकृष्ट कामासाठी जबाबदार दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, बोगस कामासाठी खर्च करण्यात आलेली शासकीय रक्कम वसूल करण्यात यावी, भविष्यात असे गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात। भर थंडीत कार्यकर्त्यांनी पाण्यात उतरून आंदोलन केल्याने जिल्हा प्रशासनाची मोठी धावपळ उडाली। आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा निर्धार आंदोलकांनी यावेळी व्यक्त केला। 30/12/2025 रोजी तांदळवाडी घाट तालुका जिल्हा बीड या ठिकाणी मनरेगा अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत गैरव्यवहाराच्या विरोधामध्ये मी तक्रार दिलेली होती। त्या तक्रारीमध्ये तांदळवाडी घाट या ठिकाणी जे 8 रस्ते झालेले आहेत, या 8 रस्त्याच्या संदर्भात मी तक्रार देऊन स्वतंत्र चौकशी नेमून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा म्हणून मी बीडचे जे जिल्हाधिकारी आहेत, बीडचे जे सीओ आहेत, बीडचे जे गटविकास अधिकारी आहेत, नागपूर नरेगा आयुक्त साहेब आणि छत्रपती संभाजीनगर आयुक्त यांना मी लेखी तक्रार दिली होती। मात्र त्याच्यावर आज तागायतपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही, कुठलीही चौकशी करण्यात आलेली नाही। म्हणून मी 13/1/2026 रोजी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं की आम्ही तांदळवाडी घाट या ठिकाणी केलेला जो खोसे सरपंच आहेत आणि त्यांचे जे ऑपरेटर आहेत आणि संबंधित अधिकाऱ्याने जो भ्रष्टाचार केलाय तो स्वतंत्र चौकशी नेमून तो त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी जो मी निवेदन दिलं होतं त्याच्यावर आपण काही केलं नाही। म्हणून आज दिनांक 20/1/2026 रोजी पाली या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना घेऊन आज आम्ही या ठिकाणी जलसमाधी आंदोलन केलेलं आहे। आम्हाला अपेक्षा आहे की तात्काळ याच्यावर स्वतंत्र चौकशी नेमून तांदळवाडी ग्रामपंचायतचा सर्व भ्रष्टाचार बाहेर काढून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अन्यथा पालकमंत्री अजितदादा पवार यांना 26 जानेवारी रोजी काळे झेंडे दाखवण्यात येतील, असा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा इशारा।